श्रीमंत व्हा, सुखी व्हा मित्रांनो. तुमच्या सर्वांचं स्वागत आजच्या मनी टॉकच्या एपिसोडमध्ये. काही बेसिक गोष्टींवर आपण प्रकाश टाकायचं काम करतोय ह्या मनी टॉक्स मधनं. आत्ताच जे एपिसोड आपण बनवतोय त्यामध्ये. आजची एक महत्वाची गोष्ट, जी मी कितीतरी सेशनमध्ये कितीतरी लोकांशी कम्युनिकेट करतो आणि हा गुंतवणुकीमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता, तेव्हा गुंतवणूक करताना तुमच्या मनामध्ये काय विचार असतात? कशासाठी गुंतवणूक करता? काय म्हणून गुंतवणूक करता? काय अपेक्षित असतं? जेव्हा मी भरपूर लोकांशी ह्या बाबतीमध्ये बोललो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की दुर्दैवाने जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला हेच माहीत नसतं, की ह्या गुंतवणुकीमधून मला अपेक्षित काय आहे? किंवा मी काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा मी श्रीमंत व्हायचा विचार करतोय, त्यावेळेस माझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर तुम्हाला काहीतरी क्लिक होत असेल ना आता? तो जो शत्रू आहे ना, तो आहे महागाई. ही जी महागाई आहे ना, ती 24 तास, 7ही दिवस आठवड्यातले आणि वर्षातले 365 दिवस तुमच्या विरुद्ध काम करत असते. महागाई म्हणजे काय हो? वाढणारे खर्च. आणि हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याच्या विरुद्ध सैन्य कुठलं उभं करता तुम्ही? तुमच्या गुंतवणुकीचं, तुमच्या संपत्तीचं. पण तुम्ही खरंच महागाईला हरवताय का? खरंच महागाईच्या पॉवरपेक्षा जास्त पॉवरनी तुमचे पैसे वाढतायत का? ह्याचा कधी विचार केलाय? खूप लोकं करत नाहीत. आणि हिथंच फसतात. आणि मग भरपूर वर्ष गुंतवणूक करतात. भरपूर पैसे वाढतायत असं पण त्यांना वाटतं. आणि जेव्हा गरज पडते, जेव्हा वेळ येते, तेव्हा पैसे कमी पडतात. आणि मग एक समज दृढ झाला समाजामध्ये काय? पैसे कितीही कमवा, कमीच पडतात. पैसे कितीही वाढवा, कमीच पडतात. पैसे कितीही असू देत, कमीच पडतात. का? कारण तुम्हाला हे लक्षातच आलं नाही, की तुमच्या विरुद्ध जे सैन्य काम करतंय त्याची पॉवर किती आहे? आणि ह्या आत्ताच्या मार्केटमध्ये, फायनान्शियल मार्केटमध्ये असे कितीतरी गुंतवणूक पर्याय आहेत, जे तुम्हाला श्रीमंत नाही तर गरीब बनवतात. 2 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. एक म्हणजे अमाउंट वाईज पैसा वाढणं आणि दुसरं मूल्यावाईज म्हणजे व्हॅल्यू वाईज पैसा वाढणं. तुम्हाला व्हॅल्यू वाईज पैसा वाढवायचा आहे, नुसता अमाउंट वाईज नाही. आणि ह्याला कारण काय आहे? महागाई. सो महागाई म्हणजे काय? वाढणारे खर्च. सो साधारणतः किती महागाई असेल असं तुम्हाला वाटतं? करा विचार. आणि बरीचशी ही उत्तरं चुकीची असणार आहेत हे मला माहिती आहे. कारण आजपर्यंत हजारो लोकांना आम्ही प्रश्न विचारलाय गुंतवणूकदारांना आणि दुर्दैवाने कितीतरी लोकांनी ह्याची चुकीचीच उत्तरं दिलीत. ऑलमोस्ट 99% एखादा व्यक्ती असू शकतो, की ज्याला ह्याच्याबद्दल माहिती आहे किंवा ज्ञान वाढवलेलं आहे. त्यासाठी एफर्ट्स घेतलेले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट जी समजून घ्यायची आहे तुम्हाला, ती म्हणजे गव्हर्नमेंट जे डिक्लेअर करतं इन्फ्लेशन, गव्हर्नमेंट जी महागाई डिक्लेअर करते आणि तुमची महागाई ह्यामध्ये फरक आहे. ती महागाई माझी महागाई असं समजून घेऊन सर्वात मोठी चूक गुंतवणूकदाराकडनं केली जाते. ह्याला कारण काय आहे? कारण का गव्हर्नमेंट जे महागाईचं दर डिक्लेअर करतं, ते फक्त बेसिक नेसेसिटीजवर असतं. बेसिक नेसेसिटीज म्हणजे गव्हर्नमेंटच्या बेसिक नेसेसिटीज ह्या 50% फूड आणि मग थोडंफार पेट्रोल आणि थोडंफार क्लोथिंग असतं. म्हणजे पुराण्या जमान्यामध्ये जे आपण म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण आज तसं आहे का हो? अन्न, वस्त्र, निवारा, राहायला मोठं घर, कार, फिरायला पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे, फ्रीज पाहिजे, कूलर्स पाहिजेत, एसीज पाहिजेत, घालायला चांगले कपडे पाहिजेत, माझ्याकडे हाच फोन पाहिजे, तोच फोन पाहिजे.
ह्या सगळ्या हॉटेलिंग पाहिजे, मूव्हीजला जायला पाहिजे. ह्या सगळ्या आपल्या आता बेसिक नेसेसिटीज आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या इन्फ्लेशनमध्ये येत नाहीत. ह्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल. लाईफस्टाईल हा मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यातील 60% एक्सपेन्सेसचा पार्ट आहे. 60%, काहीच्या आयुष्यात 70% सुद्धा असू शकतो. अन्न वस्त्र निवारामध्ये खाऊन खाऊन किती खाणार हो? आणि वस्त्रामध्ये बेसिक वस्त्र आणि ब्रँडेड वस्त्र ह्याच्या किमतीमध्ये केवढा फरक आहे. सो हे जे चॉईस आहेत ना, लाईफस्टाईल इज नथिंग बट चॉईस. आपण जसा चॉईस चेंज करतो तसे आपले खर्च वाढतात. एक साधं उदाहरण मी नेहमी सेशन मध्ये देत असतो. टपरीवर चहा पिला, किती रुपयाला मिळेल? 15 रुपये. जरा चांगल्या हॉटेलमध्ये घेतला, किती रुपयाला मिळेल? 45 रुपये. 300% खर्च वाढला. बरोबर. 3 स्टार हॉटेलमध्ये घेतलं, किती मिळेल? 120 रुपयाला मिळेल. 10 पट खर्च वाढला. 1000% इन्फ्लेशन इफेक्ट, महागाई. चॉईस चेंज. 5 स्टार मध्ये घेतला, 600 रुपीज. म्हणजे किती पटीने वाढला हो? 4000 पटीने वाढला खर्च तुमचा. हे लक्षात घ्या ना. आणि मग अशा पद्धतीने जे तुमचे खर्च वाढतात, घाबरून जायचं कारण नाही. सगळ्या गोष्टींमध्ये होत नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून मी दिलं. ऑन अन एव्हरेज जर तुम्ही असं कन्सेप्ट घेऊन चालत असाल, की माझा महागाई मार्केटमधला महागाईचा दर 5%, 6%, मग तुम्ही फिक्स डिपॉझिट करून पण श्रीमंत व्हायला पाहिजे ना. मग होता का? नाही होत ना. म्हणजे आपण जे कन्सेप्ट ॲलिस इन वंडरलँड, हं, आपण जे कन्सेप्ट घेऊन चाललोय, 4-5% महागाई आहे, 5-6%चे, ही एवढी कमकुवत नाहीये होती, एवढी अशक्त नाहीये ती. त्याच्यापेक्षा मजबूत आहे. मग हे कॅल्क्युलेट कसं करायचं? तर एक साधा नियम आहे. 72 ह्याला भागायचं नंबर ऑफ इयर्स, की ज्यामध्ये तुमचा एक्सपेन्स डबल झालाय. डबल झालाय. ह्यानी येईल तुम्हाला तुमचा महागाईचा दर. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, असं काय प्रत्येकाला माहिती असेल अशा अशा बाबतीमध्ये नाही, पण साधारणतः अंदाज असतो, की 5 वर्षापूर्वी माझा खर्च किती होता? दुप्पट झालाय का हो खर्च तुमचा 5 वर्षामध्ये? गेल्या 5 वर्षामध्ये? हो, झालाय बरं का. मग करा डिव्हाइड. 72 डिव्हायडेड बाय 5, उत्तर आहे 14.5%. सो तुमचा महागाईचा दर 14.5% आहे. आता करा विचार, सगळ्या ज्या गुंतवणुकी तुम्ही करता, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतायत का हो? आता 14.5% हे मेजरली तुमचा जर एज ग्रुप 30 to 45 असेल ना, तर हा इफेक्ट जास्त आहे. 30च्या जरा इफेक्ट कमी असतो. खर्च जरा कमी असतात. 45च्या पुढे खर्च कमी होत जातात. कारण का बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट झालेल्या असतात आणि मेजर लाईफस्टाईल चेंजेस होत नाहीत. सगळ्यात जास्त लाईफस्टाईल चेंजेस हे 30 to 45 मध्ये होतात. ह्यामध्ये इन्फ्लेशन रेट सगळ्यात हायेस्ट असतो तुमचा. पण ऑन एन ॲव्हरेज मिडल क्लासचा किंवा ज्यांना HNIच्या मार्गावर जे चाललेले आहेत, श्रीमंतीच्या मार्गावर चाललेले आहेत, त्यांचा महागाईचा दर आहे साधारणतः 11 ते 12%. आजच्या घडीला भारतामध्ये. सो जर तुमचा महागाईचा दर, महागाईचा शत्रू, त्याची पॉवर जर 11-12% असेल, तर तुमच्या गुंतवणुकीची पॉवर त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे फिक्स डिपॉझिट जी लोक करतात 6%चं, त्यांना काय होतंय? दरवर्षी 5 ते 6%चा लॉस होतोय. म्हणजे कसं, की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तर महागाईच्या दरापेक्षा जास्तीने तुमचा पैसा वाढला पाहिजे. जर तुमचा पैसा एक 11% कन्सिडर करून चालू, 11%च्या पेक्षा कमीने वाढत असेल, तर अमाउंट वाईज पैसा वाढतोय, पण व्हॅल्यू वाईज कमी होतोय. म्हणजे काय? तुम्ही गरीब होताय. 11%नीच तुमचा पैसा वाढतोय, तर पैशाची व्हॅल्यू इंटॅक्ट राहते. तुम्ही श्रीमंत नाही होते. जर 1% जरी वाढवला तुमच्या गुंतवणुकीनी 11%पेक्षा, तर तुम्ही श्रीमंत होताय. सो
सो तुमचा उद्देश काय असला पाहिजे गुंतवणुकीचा, की ओव्हरऑल सगळे माझे पैसे मिळून मग ते सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये असतील, मनी मार्केट म्युच्युअल फंडमध्ये असतील, डेट म्युच्युअल फंड्समध्ये असतील, इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये असतील, रिअल इस्टेटमध्ये असतील, रिअल इस्टेट म्युच्युअल फंड्समध्ये असतील, कमोडिटी असतील, सोनं असेल, कमोडिटी म्युच्युअल फंड्स असतील. कारण का म्युच्युअल फंड हा असेट क्लास नाही, तो सगळ्या असेटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला मदत करतो. ह्यामध्ये ठेवलेले सगळे पैसे एकत्रित पीपीएफ अकाउंट असेल, सुकन्या समृद्धी असेल, जे काय असेल ते तुम्ही इन्व्हेस्ट केलेले, एनपीएस असेल, या सगळ्याचा कलेक्टिव्ह रिटर्न हा जर 11% पेक्षा जास्त येत असेल तरच तुम्ही श्रीमंत होताय. नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये गुंतवणुकीसाठी तुम्ही सगळे गरीब होण्याचे पर्याय निवडलेले आहात. सो गॅरंटी आहे तुम्ही गरीब होण्याची. सो जागरूक व्हा, सजग व्हा आणि जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा हे एन्श्युअर करा की कलेक्टिव्हली तुमच्या आयुष्यातले सगळे गोल कम्प्लीट करण्याची कपॅसिटी असलेला जो पोर्टफोलिओ तुम्ही तयार केलेला आहे, त्या पोर्टफोलिओचे पूर्ण रिटर्न्स हे 11% जास्त असतील. याबद्दल अजून काही तुम्हाला शंका असतील, अजून काही तुमचे विचार असतील, तर आमच्या बरोबर शेअर करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला ते घेता येतील. काही प्रश्नांची उत्तरं पण देता येतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, की जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही एपिसोड लॉन्च करू, तेव्हा तुम्हाला पण त्याचं इंटिमेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्रीमंत व्हा, सुखी व्हा.